नमस्कार, मी न्यूज भाऊ. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बोलूया आपल्या पहिल्या अपडेटबद्दल, जे आहे दिल्लीमधून. दिल्लीमधल्या एका फॅमिलीचा प्रवास उबर रायडरमुळे शॉकिंग एक्सपिरियन्स बनला. झालं असं की ते नोएडावरून दिल्लीकडे जात होते. त्यावेळी पोलिसांनी कॅब रुटीन चेकसाठी थांबवली, पण उबर कॅब ड्रायव्हरने गाडी न थांबवता तीच फुल स्पीडने चालवायला सुरुवात केली. यावेळी कॅबमध्ये बसलेल्या फॅमिलीने सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडिओमध्ये लेडीज ड्रायव्हरला वारंवार सांगत होती की गाडी थांबवा आणि लहान मुलगी भीतीने रडत होती. फॅमिली ड्रायव्हरला सांगत होती की आम्ही पेनल्टी भरतो, पण तो काही थांबायला तयार नव्हता. उलट तो अजूनच रॅश ड्रायव्हिंग करत राहिला. या व्हिडिओची क्लिप मी तुम्हाला दाखवतो, ती तुम्ही बघा. अरे भैया आगे जाके प्रॉब्लम हो जाएगी हम लोगों का. अरे भाई क्या कर रहे हो भैया यार? भैया एक भैया एक मिनट मिनट रुको, गाड़ी बंद कर. रुको, लग जाएगी भैया. गाड़ी बंद कर देंगे भैया मेरी. अरे बच्चे हैं मेरे साथ यार भाई. भाई मैं सेफली बताऊंगा. भैया वो बात नहीं है, आगे जाके प्रॉब्लम हम लोगों को ही होगा. भैया प्लीज रोक लो. भैया रोक लो यार. भैया प्लीज रोक लो ना. मैम पुलिस बैठ रही है. नहीं आप वो नहीं समझ रहे हो, वो पीछे है पुलिस. भाई वो जाने नहीं देंगे तुम्हें. भैया भाई प्लीज रोक लो. समझा करो. भैया रुक जाओ. भाई मैं पैसे दे दूंगा, रुक जाओ यार. भैया मैं समझ रहा हूँ यार, वो गाड़ी मैं बात कर लूंगा, तुम रुक जाओ यार. यार गाड़ी बंद कर. भाई मत कर यार. बच्चे हैं साथ में यार, समझा कर यार मेरे भैया भाई. प्लीज समझो ना हमें भैया. उतार दो, हमें उतार. तुम जैसे करना हमें उतार दो, रुक जाओ. उतार रहा हूँ, बस रुक जाओ. भैया आप प्लीज गाड़ी रोक लीजिए. हमें भैया गाड़ी बच्चा है मेरे साथ, समझा कर यार. तू समझ नहीं रहा क्या? मैं समझ रहा हूँ भाई. नहीं कुछ भी नहीं भैया. होगा भैया, मेरी गाड़ी बंद कर देंगे, पेपर टूटे हुए हैं. भैया वो भैया मैं अलग बात कर लूंगा. मैं तुम समझ नहीं रहे हो. मैं अरे भाई बच्चे हैं साथ में यार. भैया सेफ चला रहा हूँ, टेंशन मत लो, गाड़ी बंद कर देंगे यार. भैया प्लीज आप रोक लो. भैया भैया प्लीज रोक लो. भाई रोक ले यार मेरे भाई. तू समझा, मैं बात करूंगा. मैं बचा लूंगा तुझे, समझा. भैया गाड़ी बिल्कुल बंद कर देंगे, नहीं मानेंगे. अरे मेरे पास आदमी है, कांटेक्ट है, निकाल दूंगा मैं तुझे. समझा कर यार मेरे भाई. ओह शिट. शेवटी काही वेळानंतर गाडी थांबवली आणि फॅमिली सेफली उतरली. त्यांना थोडं खरचटलं, पण मोठी दुखापत झाली नाही. फॅमिली खाली उतरल्यानंतर तो कॅब ड्रायव्हर झटक्यात पळून गेला. हा शॉकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि आताच्या लेटेस्ट अपडेटनुसार पोलिसांनी उबर ड्रायव्हरला अटक केली आहे. त्याने कबूल केलं की माझ्याकडे डॉक्युमेंट पूर्ण नव्हते म्हणून मी गाडी पळवली. या इन्सिडेंटबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा. बोलूयात आपल्या पुढच्या अपडेटबद्दल, जे आहे महाराष्ट्रातल्या दहीहंडी वर्ल्ड रेकॉर्डबद्दल. यावर्षी मुंबईतल्या दहीहंडीमध्ये एक हिस्टॉरिक स्टोरी पाहायला मिळेल. जोगेश्वरीच्या कोकणनगर गोविंदा पथकाने चक्क 10 थरांची दहीहंडी तयार केली. ही कामगिरी ठाण्याच्या वर्तकनगरमध्ये झाली, जिथे कल्चर युथ फाउंडेशनने उत्सव आयोजित केला होता. कोकणनगर गोविंद पथकाला या कामगिरीसाठी 25 लाखांचं बक्षीस देण्यात आलं. टीमचे कोच आहेत 38 वर्षीय विवेक कोचरेकर, जे गेली 12 वर्ष शिस्तबद्ध ट्रेनिंग देत आहेत. कोकणनगरच्या ऑर्गनाइज आणि प्रिसाइज तयारीमुळे हा त्यांना मान मिळाला. आजवर जय जवान पथकाने अनेक रेकॉर्ड ब्रेक दहीहंड्या तयार केल्या, अगदी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत पोहोचले. पण या वर्षीचा दहीहंडीचा मान कोकणनगरच्या गोविंद पथकाला मिळाले. मुंबईकरांसाठी हा मोमेंट खरंच अनफॉरगेटेबल राहिलाय. बोलूयात आपल्या पुढच्या अपडेट बद्दल, जे आहे बिग बॉस हिंदी बद्दल. तर बिग बॉस हिंदी 24 ऑगस्टला चालू होणार आहे. यातच एक नवीन अपडेट आली आहे. काही कंटेस्टंटची लिस्ट सोशल मीडियावर आली आहे. याबद्दल ऍक्टर रायडरने एक व्हिडिओ बनवला, त्याची मी तुम्हाला क्लिप दाखवतो, ती तुम्ही बघा. पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेला आहे, तिथून तुम्ही तो पाहू शकता. शुरुआत करते हैं. पहला नाम मैंने ऑलरेडी बताया है, पायल गेमिंग का. जी हाँ, पायल धारे ऐसा इनका रियल नाम है और ये कंफर्म हो गई है. जी हाँ, 4 मिलियन सब्सक्राइबर्स फॉलोवर्स है इनके इंस्टाग्राम पे, और भैया यूट्यूब पर भी बहुत ज़्यादा फेमस है. तो पायल गेमिंग कंफर्म आ रही है, तो पायल के फैंस के लिए बहुत बड़ी खुशखबरी है. हालांकि पायल के साथ पूरब झा का भी मैंने नाम बताया था, लेकिन पूरब झा नहीं आ रहे हैं. पायल गेमिंग कंफर्म हो चुकी है. चलिए ठीक है, दूसरा नाम हम देखते हैं भाई. पायल गेमिंग के बाद अगर दूसरा नाम है तो वो है सेवत तोमर का. और सेवत तोमर की अगर बात किया तो फर्स्ट रनर अप रह चुके हैं भाई MTV रोडीज के, और उन्होंने स्प्लिट्स विला में भी पार्टिसिपेट किया है. तो सेवत तोमर एक बॉडी बिल्डर है, तो भैया ये भी अपना जलवा दिखाने बिग बॉस सीजन 19 के घर के अंदर एंटर करने वाले हैं. बोलूयात आपल्या पुढच्या अपडेट बद्दल, जे आहे सूरज खटावकर बद्दल. तर सूरज खटावकर मराठी किडा या यूट्यूब चॅनलवर अँकरिंग करणार नाहीये, पण का, याचंच उत्तर त्याने एका पॉडकास्टमध्ये दिलंय. त्याची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, ती तुम्ही बघा. तुला माहितीये, मी माझ्या बायको नंतर हे मी पहिल्यांदा ऑन कॅमेरा सांगतो की मी आता मराठी किड्यात अँकरिंग नाही करणार आहे आणि वैचारिक किड्यात डिरेक्शन नाही करणार आहे. कारण की काय रे, हे दोन्ही पण चॅनल, मराठी किडा हे रस्त्यावर उतरून केलेलं शूट आहे. एवढं सगळं करून जे तुम्हाला टॉक्सिकनेस मिळतोय आणि तुम्हाला फॉर नो रिझन ऐकून घ्यायला लागतंय. हे बघ, आता मी दुसऱ्याला का नाव ठेवू? जर का मी 8 वर्ष कोणीतरी मला फसवतोय आणि फसवून घेतोय, मी मला नको नाव ठेवायला. पण काही लीगल गोष्टी असतात, त्या लीगल वेने गेलेलं सगळ्यात उत्तम असतं. आपली फसवणूक झाली 8 वर्ष, तर असं काय घडलं तुमच्या सोबत? पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेला आहे, तिथून तुम्ही तो पाहू शकता. आजसाठी एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.